Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrudmai Joshi here. In today's spoken English session, let us learn how to converse. नमस्कार, मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या स्पोकन इंग्लिशच्या पाठात आपण इंग्रजी संभाषण कसे करायचे हे पाहणार आहोत. गेल्या काही पाठांमध्ये आपण संभाषण करताना जी काही छोट्या फ्रेजेस किंवा वाक्य कशी म्हणजे काय असतात, कुठली असतात ते पाहिलेलं आहे. जसं की एक्सक्यूज मी, सॉरी, थँक्यू अशी छोटी शब्द संभाषण चालू ठेवण्याकरता किंवा काही अडचण आली असली तर संबोधनाकरता आपण पाहिलेली आहेत. तर आपण हेही आतापर्यंत पाहिलेलं आहे की संभाषणाची सुरुवात जनरली आपण ग्रीटिंगनी करतो, जसं की हाय किंवा हॅलो, मग गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून असं म्हणून आपण संभाषणाची सुरुवात करतो. तर ह्या टाईपचं जे कॉन्व्हर्सेशन असतं त्याला म्हणतात स्मॉल टॉक. तर असं संभाषण आपण कसं करायचं किंवा काय प्रश्न असतात अशा संभाषणांमध्ये जनरली फॉर्मल, तर ते आता आपण बघणार आहोत. सो टू स्टार्ट अ कॉन्व्हर्सेशन जनरली काय विचारलं जातं, थोडंसं न्यूट्रल म्हणजे त्रयस्थ या दृष्टिकोनातनं. तर हाऊ आर यू डुईंग म्हणजे हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, हाऊ आर यू डुईंग किंवा हाऊ आर यू. थोडंसं मोर काय म्हणता येईल इनफॉर्मर असेल तर हाऊ इज इट गोईंग असंही विचारता येतं, किंवा हाऊ आर थिंग्स. अगदीच इन्फॉर्मल म्हणजे व्हेरी इन्फॉर्मल ह्या कॅटेगरीत असेल तर व्हॉट्सअप ही जनरली अमेरिकन लोकांमध्ये जास्त आहे पद्धत. ब्रिटिश संभाषणातनं आपण हे फॉर्मॅलिटी जास्त असते, त्यामुळे व्हॉट्सअप हे सध्याची तरुण पिढी किंवा जास्त इन्फॉर्मल जेव्हा आपण म्हणतो तर व्हॉट्सअप म्हणजे थोडक्यात हाऊ आर यू डुईंग. तर सो टू स्टार्ट अ कॉन्व्हर्सेशन ही काही वाक्य आपण पाहिली. हाऊ आर यू डुईंग, हाऊ इज इट गोईंग किंवा हाऊ आर थिंग्स, किंवा खूप इन्फॉर्मल असेल तर व्हॉट्सअप. व्हॉट्सअपचा WHAT' आणि अप, सो व्हॉट्सअप. तर ह्या प्रकारचं जेव्हा प्रश्न विचारलेले जातात तेव्हा त्याला उत्तर म्हणून आय एम वेल, थँक्यू असं म्हणण्याची पद्धत असते. म्हणजे मी ठीक आहे, व्यवस्थित आहे, थँक्यू, हाऊ आर यू असं म्हणून संभाषण पुढे ठेवता येतं. त्याला दुसऱ्याही पद्धतीनं यू कॅन ऑल्सो से आय एम डुईंग वेल, थँक्यू, हाऊ आर यू डुईंग, किंवा हाऊ आर यूला आय एम फाईन, थँक्स, अँड युअर सेल्फ असंही विचारता येतं. तर हे काही 2-3 पद्धती आहेत किंवा प्रकार आहेत जेणेकरून स्मॉल टॉक जे आहे ते आपण इनिशिएट करू शकतो किंवा सुरुवात करू शकतो. टू कंटिन्यू विथ द कॉन्व्हर्सेशन यू कॅन ऑल्सो आस्क दिस फॉर्मल क्वेश्चन्स. आर यू हॅविंग अ गुड डे, हॅव यू सीन माय ईमेल और हॅव यू सीन माय मेसेज. आता हे जे प्रश्न आहेत त्याला येस नो क्वेश्चन्स म्हणतात, किंवा ज्याला म्हणता येतं हो किंवा नाहीमध्ये जे उत्तरं देता येतात. आर यू हॅविंग अ गुड डे, हॅव यू सीन माय ईमेल किंवा हॅव यू सीन माय मेसेज. अजून काही ओपन एंडेड क्वेश्चन्स ज्याला म्हणतात तेही विचारता येतात. हाऊ इज युअर डे गोईंग, वेन डिड यू अराईव्ह ॲट द ऑफिस, किंवा व्हॉट डू यू थिंक अबाउट द ईमेल आय हॅव सेंड, किंवा व्हॉट डू यू थिंक अबाउट द मेसेज आय हॅव सेंड. तर असे काही फॉर्मल क्वेश्चन्सनी हे जे कॉन्व्हर्सेशन आहे ते पुढं चालू ठेवता येतं. आणि जेव्हा आपण हे क्लोज करतो तेव्हा पोलाइटली न्यूट्रल वेनी आपल्याला म्हणता येतं. म्हणजे आपण बोलून झालेलं आहे, संभाषण करून झालेलं आहे आणि ते आता आपल्याला क्लोज करायचं आहे किंवा तुम्हाला निघायचं आहे, तर व्हॉट यू कॅन से इज आय हॅव टू गेट गोईंग किंवा इट्स टाईम फॉर मी टू गो असं आपल्याला म्हणता येतं. ही पोलाईट किंवा न्यूट्रल वे झाली. अजूनही इन्फॉर्मल बट पोलाईट वेनी यू कॅन ऑल्सो से आय हॅव टू रन, सी यू लेटर, किंवा कॅन वी कंटिन्यू लेटर असं म्हणून आपण हे कॉन्व्हर्सेशन जे आहे ते क्लोज करू शकतो.
म्हणजे संभाषणाचा शेवट करू शकतो. सो टुडे वी हॅव सीन that going ahead with the greetings, how can you start a small talk, what questions can you ask, how to answer the questions that are asked, and some formal ways to carry on the conversation and how to close the conversation. So that is all for today's session. With this I'll end up with the session, and I hope this was useful to you. Thank you, dhanyawad, and have a great Sunday.